तर आता या ठिकाणी 7-8 दिवसाच्या ब्रेक नंतर ना मी पुन्हा एकदा मार्केटमध्ये उतरलोय. तर नमस्कार मंडळी, मी आपला वैभव. वातावरणाच्या आणि घड्याळातल्या संगच 12 वाजलेला बघून ना माझ्या पोटात कावळे वरडायला लागली. मग काय, खाली ठेवलेल्या डब्याने मला हळूच हाक मारेन, म्हणलं उचल आणि मला मोकळं करून टाक. तेवढ्यात आपले डोकेचे भाऊ पण मला ओरडून सांगत होते, पोटाला करू उपाशी मारतो, जेवून घे. राजकडे गेलो तर राजची साफसफाई चालू होती. म्हणलं फिटरची गाडी घेऊन यावा. फिटरकडे गेलो तर फिटरच्या गॅरेजमध्ये गाड्या गच भरल्या होत्या, पण फिटरचाच पत्ता नव्हता. मग राजने फिटरला फोन लावला आणि विचारलं येणार आहे का नाही जेवायला. तर फिटर म्हणले मला वेळ लागेल, तुम्ही जेवा. राजला एवढी भूक लागली होती, राज तिथंच चालू झाला खायला. मग काय नंतर मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि गपचूप आपल्या दुकानावरती येऊन माघारी बसलो. मग काय मला एक छोटंसं काम लागलं, मग मी गाडी उचलली आणि त्या कामाला अंजाम द्यायला निघालो. तर जाता जाता या असं घनदाट जंगल होतं. तेवढ्यात मला आपल्या वाघोबाची पण आठवण येत होती. कसं बसं करत मी माझ्या मंजिलपर्यंत तर पोचलो. तिथे गेल्यावर समजलं की मंजिल म्हणजे आपल्याला सिमेंटाची बॅग आणायची होती. मग काय सिमेंटाची बॅग उचलली आणि गाडीवर टाकली आणि रस्त्याने निघालो हळूहळू. तर येताना माघारी येताना पण तोच सीन, दोन्ही साईडला जंगल, वाघाचीच आठवण. पण तेवढ्यात मला ना आपला डोगेश भाऊ दिसल्यामुळं ना माझ्या जीवात जीव आला. त्याला मी म्हणलं बाबा वाघ आलं, तो एकच घास करेन, घरी जा लवकर. आता या ठिकाणी आपला हात तर खराब झालंच होतं. मग काय आपल्या राजकडे गेलो, मस्तपैकी तिथं हात वगैरे धुतले. हात वगैरे धुवून मस्तपैकी माघारी दुकानावरती आलो. तर हे 2 कार्यकर्ते ना इथं गाडी शिकत होते. तेवढ्यात आपला चिकूबाई आपल्या पैसे आला आणि तो आपल्या पैसे येऊन गप्पा मारल्या. म्हणला आता तुझ्याकडे आलो तर राजकडे पण जाऊन येतो. तर मग आम्ही सगळे मिळून राजकडे गेलो. तिथे गेल्यावर आपला विषय चालला ना की आलो इथं दाढी कसल्या प्रकारची करावा. त्यानंतर ना खूप चहा प्यायचं मन करत होतं, म्हणून डायरेक्ट आपली चिकूबाईचं दुकान गाठलं आणि मस्तपैकी चहा मारला. चहा मारल्यानंतर ना माघारी येताना आपलं काहीतरी जम्पलिंग झालं. एका पायात वेगळी चप्पल तर दुसऱ्या पायात वेगळी चप्पल बसली होती. त्यानंतर ना केस कापाय आलेले आदेश शेट भेटतात. मग काय जिथं चहा तिथं आम्ही मस्तपैकी राजला उचलला आणि परत एकदा चहाचं दुकान गाठलं. मस्तपैकी चहा प्यायला तिथे गेलो तर राज क्रिकेटच बघत होता. मग माझं लक्ष हळूच माझ्या चपलीवरती गेलं, तर ह्यो काटा काहीतरी अशा प्रकारे माझ्या चपलीत घुसला होता. तर तो काटा बघता बघता आपण आपल्या व्हिडिओचा शेवट केला. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. आपले असेच मिनी व्लॉग ना तुम्हाला पाहायला मिळतील.